Hello friends, now we are going to look poem 2.2 The Sower. Sower means farmer. The poem is The Sower is a translation of the famous author Victor Hugo's work. He was a poet, novelist and dramatist. Torulata Dutt was the first Indian poetess to write verse in English and French. Toru Datta translated Victor Hugo's poem Saison des Similes, Lee Sawyer from French to English. The poem The Sower describes the farmer seen in the dusk, all ready to sow. He has seen bad harvest, but he optimistically toils to raise the next crop. The Sower, the poem is famous writer Victor Hugo's. Okay. So friends, before starting the actual poem, icebreakers activity. So first question is make a list of related to agriculture. Make a list of words related to agriculture. शेती या संबंधित शब्दांची यादी लिहा. First is farmer, crop, fields, sow, reap, plug, irrigate, rainfall, bumper, harvest are some words related to agriculture. Second question is discuss the activities carried out by a farmer. जे शेतकरी करीत असलेल्या कार्याची चर्चा करा. डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. फर्स्ट इज प्लगिंग. प्लगिंग म्हणजे काय? नांगरणी. सेकंड सॉविंग, SOWING, सॉविंग पेरणी. नेक्स्ट इज इरिगेटिंग. इरिगेटिंग सिंचन. नेक्स्ट इज हार्वेस्टिंग. उत्पन्न, उत्पन्नाचा हंगाम किंवा उत्पन्न काढणे किंवा कापणी करणे. Next question is in our society engineering, teaching and medical fields are much sought after other professions, occupations though they a significant contribution to the society do not get their due. जे समाजाला महत्त्वपूर्ण सहाय्य करणाऱ्या परंतु त्यांना त्यांचे श्रेय न मिळणाऱ्या उद्योजक किंवा व्यावसायिक यांची यादी तयार करा. फर्स्ट इज फार्मर. फार्मर हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. फार्मर इज अ हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. सेकंड इज कंजर्वन्सी वर्कर्स. कंजर्वन्सी वर्कर्स म्हणजे पुराणवादी कामगार. कंजर्वन्सी वर्कर्स दे एंगेज इन ऑक्युपेशन्स इन्व्हॉल्विंग हेल्थ रिस्क इन अनसॅनिटरी कंडिशन्स विदाउट रिक्वायर्ड वर्क गेअर अँड इक्विपमेंट्स. म्हणजे आरोग्यास जोखीम असलेल्या व्यवसायात कामासाठी आवश्यक असणारी कामे आणि उपकरणे नसलेल्या स्वच्छताविषयक परिस्थिती ही गुंतलेली असते. कंझर्वेटरी वर्क्स, पुराणवादी कामगार. नेक्स्ट इज हाऊस हेल्प. हाऊस हेल्प नो पेड टाईम, नो मिनिमम वेज ॲश्युअर्ड, नो ओल्ड एज बेनिफिट्स. म्हणजे कोणत्याही प्रकारचा वेळ नाही, कमीत कमी वेतनाची खात्री नाही आणि वृद्धावस्थेचा कोणताही फायदा होणार नाही.
नेक्स्ट इज डेली वेज लेबर्स, रोजंदारी मजूर. अनसेफ वर्क, conditions arbitrary, wages, gender inequality, not housing, no proper education for offspring, no health care, greedy labor contractors. असुरक्षित कामाची परिस्थिती आणि अनियंत्रित वेतन, लिंग असमानता, घरे नाहीत, संततीसाठी योग्य शिक्षण नाही आणि आरोग्य सेवा नाही, कामगार आणि कंत्राटदार, बिकॉज डेली वेज लेबर्स, रोजंदारी मजूर. नेक्स्ट इज स्ट्रीट वेंडर्स, जे रस्त्यावरचे विक्रेते, बिकॉज द अनसर्टन इन्कम हरेसमेंट्स, अनिश्चित उत्पन्नाचा त्रास या स्ट्रीट वेंडर्स, रस्त्यावर विक्रेत्यांना होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. फिल इन द बॉक्सेस सपोर्टिंग दिस स्टेटमेंट. कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. देन कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. म्हणजे शेती व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा हा आधारस्तंभ असतो आणि या विधानाचा पाठपुरावा करणारे आपल्याला रकाने हे भरायचे आहेत, जे आपल्याला वेब डायग्राम पूर्ण करायची आहे. फर्स्ट इज द ॲग्रिकल्चर बॅकबोन ऑफ इंडिया. Then first thing is a large part of Indian population involved in agriculture. Then second thing is India's entire population of more than a billion depend every day on the food crops grown by our farmers. जे संपूर्ण भारत हा अब्ज लोकसंख्या दररोज आमच्या फेमर्सनी पिकवलेल्या अन्नावर हा अवलंबून असतो. सेकंड, नेक्स्ट थिंग, सर्वायवल ऑफ द पॉप्युलेशन विदाउट अदर इंडस्ट्रीज लाईक IT और ऑटोमोबाईल इज पॉसिबल बट नॉट विदाउट ॲग्रिकल्चर. IT किंवा ऑटोमोबाईलसारख्या इतर उद्योगांशिवाय लोकसंख्येचे जगणे अशक्य आहे, परंतु कृषीविषयी नाही. थर्ड इज नेक्स्ट, ड्रायव्हर्स जिओग्राफी अँड क्लायमेट ऑफ इंडिया अलाउज अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन सुटेड टू द लोकल कंडिशन्स. म्हणजे विविध भूगोल आणि भारताचे हवामान यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार हे विविध पिके घेता येतात. ओके. Victor Hugo, poet, novelist and dramatist of the 19th century, was the most important of the French romantic writers. Though regarded in France as one of the country's greatest poets, he is better known for novels as Notre Dame de Paris 1831 and Les Miserables 1862. Torulata Dutt, a Bengali poet, also known as Toru, wrote in English and French, was born 4th March 1856 in Kolkata. She is considered to be the first Indian poet to write verses in English and French. She translated dozens of poems and completed a novel before her death at the age of 21. Her poems, such as Sita, Lotus, and Our Osirina Tree, are well loved. And The Sower is a translation of Victor Hugo's poem Saison des Similes, Le Soir. It is translated by Toru Datta from French.
To English, The Sower is a poem about a farmer who is sowing seeds. He has been many bad harvests in his life. However, he is so optimistic of having a good harvest every time he tosses grain. Okay? The sower. Sower means farmer. Shetkari. Sitting in a porchway, cool sunlight, I see dying fast. Twilight hastens on to rule. Porchway means a veranda or covered shelter in front of a building. म्हणजे द्वार मंडप किंवा घरासमोरील प्रवेश मार्ग त्याला म्हणतात. अँड ट्विलाइट मीन्स डस्क, सनडाऊन, हाफ लाईट किंवा नाईटफुल, संधी प्रकाश त्याला म्हणतात. म्हणजे कवयित्री तिच्या घराच्या प्रवेशद्वारापाशी सायंकाळचे दृश्य हा निवांत बसली आहे. सूर्य झपाट्याने मावळतो आहे आणि आकाशात आता संधी प्रकाश पसरू लागला आहे. Working hours have well nigh passed, shadows run across the lands, but a sower lingers still, old in rags he patient stands. Well nigh means almost but not completely or exactly, just about म्हणजे खूप जवळजवळ किंवा नजीक. Sower means the person who plants the seed, पेरणी करणारा, शेतकरी. पर्सन हू प्लांट्स द सीड्स, पेरणी करणारा किंवा शेतकरी त्याला म्हणतात. और लिंगर्स. लिंगर्स मीन्स हँग्स अराउंड, रिमेन्स, हे रेंगाळतो आहे किंवा फिरतो आहे त्याला म्हणतात. म्हणजे संधी प्रकाश पसरू लागला आणि जमिनीवरच्या सावल्यांचा खेळही सुरू झाला आहे आणि कामाची वेळ जवळपास संपत आलेली असूनही समोरच्या शेतात शेतकरी अजूनही रेंगाळत आहे, ती पाहते. Old and rags, he patient stands, looking on. I feel a thrill. Black and high his silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. म्हणजे जीर्ण कपड्यातला तो कष्टकरी माणूस चिकाटीने शेतात काम करताना पाहून त्या कवयित्रीला मनात त्याच्याविषयी विलक्षण आदराची, आपुलकीची भावना ही दाटून येते. सिलआउट मीन्स शेप, आउटलाईन ऑफ समवन अगेन्स्ट अ ब्राईटर बॅकग्राऊंड. म्हणजे मागे प्रकाश असताना केवळ हे काळी आकृती दिसणारी. फिरोज मीन्स ट्रेंच, चॅनल, ट्रेंच, लाईन किंवा चॅनल त्याला म्हणतात. हे नांगराने चाचणी कर, जे नांगराने केलेली चाचणी त्याला म्हणतात. जे मावळत्या सूर्याच्या संधी प्रकाशात त्याची भव्य अशी काळी आकृती नांगरलेल्या शेतात दूरवर पसरलेली तिला दिसते. Now to sow the task is set, soon shall come to a time to a reap. Marches he along the plain to and fro and scatters wide from his hands the precious grain. जे नांगरलेल्या शेतात दूरवर पसरलेली ती आकृती तिला दिसते आणि आता शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झाला आहे. पेरणी झाल्यानंतरच लवकरच पीक कापणीला येईल अशी आशा उर्गी बाळगत होते आणि हातातले धान्याचे मौल्यवान मोती तो ओळीने जमिनीत पसरवत पुढे जातो आणि त्याचे हे काम कवयित्री गर्ग हे होऊन पाहत राहते. फ्रॉम हिज हँड्स प्रेशियस ग्रेन म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. Darkness deepens, fade the light. Now his gestures to mine eyes are august and strange
his height seems to touch the starry skies. Muse means rest in thought, reflect, म्हणजे काय विचारमग्न होणे किंवा विचार करण्यात गुंग होणे. आणि स्ट्राईड मीन्स टू वॉक विथ अ लॉंग स्ट्रिप्स, पुढे चालत जाणे किंवा लांब लांब टांगा टाकत चालणे. ऑगस्ट मीन्स डिग्निफाईड, इम्प्रेसिव्ह, उदांत किंवा ओजिस्वी, भव्य. डॉमिनेट्स डॉमिनेट मीन्स कमांड्स, म्हणजे उजेड आता हळूहळू मंदावत जातो आणि अंधार आणखी गडद होऊ लागते. त्या पार्श्वभूमीवर कामात घडलेली शेतकऱ्याची मूर्ती ही त्या कवयित्रीला विलक्षण ओजस्वी भासते. द पोएट रायटर इज तोरू दत्त. आणि आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्कीज, जणू त्याची प्रतिमा तिला आबाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटते. जेस्चर म्हणजे मीन्स मुवमेंट्स, हालचाली किंवा हातवारे त्याला म्हणतात. फ्रेंड्स, थँक्यू.